महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग नाशिक अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील तातापाणी, माता कणसरा, बोहाडा कलापथक, पिंपळसोंड, ढोल, पावरी, ठाकर नृत्य, पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली चित्रशैली दिनांक 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान कोलकाता येथील सिटी सेंटर 2 येथे आयोजित हँडलूम व हँडीक्राफ्ट प्रदर्शनात महाराष्ट्राच्या आदिवासी कला संस्कृतीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले असून कोलकाता येथील कला मंचावर तालुक्यातील श्री भुवन चिंचपाडा येथील आदिवासी सांस्कृतिक कला पथक यांचे डांगी नृत्य, ढोल पावरी नृत्य, पिंपळसोंड येथील बोहाडा, भुवाडा, सोंगी, मुखवटे नृत्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पावरी नृत्य, सोंगी, मुखवटे कलेचे आकर्षण ठरले। यामध्ये महाराष्ट्रातील कला पथकाबरोबरच राजस्थान, पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड आदी राज्यातील नृत्य कलाकार व हस्तकौशल्य कलाकार सहभागी झाले होते। यामध्ये सुरगाणा तालुक्यातील पावरी वादक गणपत चौधरी, काशीनाथ चौधरी, हरी चौधरी, सुनील बंगाळ, परशुराम बंगाळ, काशीनाथ बंगाळ, हेमंत बंगाळ, हरी बंगाळ, बबन गावित, शिवाजी महाले, भारती भोये, तुळशा राऊत, वसंती महाले, कविता बंगाळ, यशोदा बंगाळ, दहाडू गंजाळ, वारली चित्रशैलीचे गणपत दुमाडा, बोहाडा कला पथकाचे रतन चौधरी, हर्षली चौधरी आदी सहभागी झाले होते। या माध्यमातून महाराष्ट्राची लोकधारा, लोककला, हस्तकला, पेहराव, खाद्य संस्कृती, समृद्ध आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरा महाराष्ट्र व देशाच्या विविध भागात पोहोचत आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने आदिवासी कलाकारांना मिळालेली ही व्यासपीठ केवळ कार्यक्रमातील सहभाग नसून अजून रोजगार त्यांच्या कला कौशल्याला वाव मिळत असून रोजगार, सन्मान आणि राष्ट्रीय ओळख मिळवून देणारे महत्त्वाचे पाऊल पडत आहे। गावकुशीतील कला आता देशाच्या व्यासपीठावर झळकत आहे। पिंपळसोंड येथील आदिवासी सोंगी मुखवटे कलाकार शिवराम चौधरी यांचे सोंगी मुखवटे हस्तकला ब्रिटन, जर्मनी, इटली या देशांमध्ये पोहोचले असून राष्ट्रीय स्तरावर तसेच गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, बडोदा म्युझियम, दिल्ली, गोवा येथील मोगा म्युझियम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या राजपथावर झळकले। तसेच सापुतारा येथे दरवर्षी साजरा होणाऱ्या सापुतारा फेस्टिवल आदी ठिकाणी पोहोचले। हीच खरी संस्कृती, समृद्धी आणि आत्मनिर्भरतेची दिशा ठरत आहे। आदिवासी हस्तकलेच्या माध्यमातून लोककलाकारांना पर्यटन घडवले जाते। या आदिवासी पारंपरिक वारसा कलेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते देवीदास कांबडी, रतन चौधरी, लक्ष्मण बंगाळ, काशीनाथ बंगाळ, सुमनदास आदी जण प्रयत्नशील आहेत।
नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा।